नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी चमचमीत भरलं कारलं करूयात. तर त्यासाठी इथे मी एक अर्धी छोटी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर तुम्हाला सारण किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ते साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता हे शेंगदाणे आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, छान असं भाजलं की 2 ते 3 चमचे तीळ घ्यायचे आहेत. आणि तिळी 2 मिनटं असंच आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. आणि आता हे सर्व साहित्य आपण काढून घेऊयात आणि थोडंसं थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि तीळ. तोपर्यंत आपण कारले अशी कट करून घ्यायची आणि जर आतील बियांनी बरं जास्त असतील तर त्या काढून घ्यायच्या. आणि या पद्धतीने असं सारण भरण्यासाठी हे असं कारलं चिरून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. थोडंसं मीठ लावून ठेवायचं अगोदर आणि धुवून घेतल्यानंतर आता आपण वाटण करून घेऊयात. तर शेंगदाणे आणि तीळ याचं आता आपण थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. जास्त अशी बारीक पेस्ट वगैरे करायची नाही किंवा जास्त असं मऊसूत बारीक वाटण नाही करायचं, जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धन पावडर, अर्धा चमचा घरगुती काळं तिखट आणि तिने थोडीशी कांद्याची पात अशी बारीक कट करून टाकलेली आहे. तुम्ही ते कांदा असा बारीक कट करून टाकला तरी चालेल. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ. आणि आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. हे पहा, पाणी नाही टाकलं तरी चालेल, फक्त असं मिक्स करून घ्यायचं, मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं. आणि आता आपण कारल्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. यामुळे कारलं आपलं कडू बनलं जात नाही. नकळत थोडंसं टाकायचं आहे. आणि यामध्ये आता हे सर्व सारण या पद्धतीने भरून घ्यायचं आहे. हे पहा, व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे. सर्व कारल्यामध्ये असंच भरून घेतलेलं आहे. आणि आता आपण कढई गरम करायला ठेवलेली होती अगोदरच. तेल आता टाकून घेऊयात आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं करून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आता वरून यामध्ये आपल्याला सारण भरून घेतलेली सर्व कारली यामध्ये टाकून घ्यायची आहेत. हे पहा, अगदी झटपट चविष्ट आपलं हे कारलं बनवून तयार होतं आणि अजिबात कडू वगैरे बनलं जात नाही. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, डब्यासाठी पटकन बनलं जातं आणि ज्यांना हे कारलं आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं, चविष्ट लागतं. आणि आता परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटं. आणि आता उरलेलं सारण यामध्ये टाकून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. सारणही परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर. आणि छान असं चव येण्यासाठी तुम्ही पावभाजी मसाला टाकून घेत आहे, यामुळे चव खूप छान येते. आणि आता अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते. आणि छान अशी उकळी आल्यानंतर झाकण ठेवून बारीक गॅसवर 10 ते 12 मिनटं छान असं कारलं शिजवून घ्यायचं आहे. थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो. तर पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. तर आता आपण चेक करून घेऊयात. थोडी ते मी रबरबीत ठेवलेलं आहे आणि आता जळूनही दावते तुम्हाला. हे पहा, इथे असं चमचमीत आपलं कारलं बनलेलं आहे आणि छान असं मऊसूत कारलं आपलं शिजलं जातं. हे पहा, डब्यासाठी पटकन बनलं जातं. या पद्धतीने नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वन हे व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.